नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल. तर स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपण नेहमीप्रमाणे निघलोय आणि आज 15 ऑगस्ट असल्यामुळं काम थोडंसं स्लो झाले, तरी त्यातल्या त्यात फोरेक्स आणि आपलं कॅब मिळून आपण किती काम केले ब्लॉगमध्ये बघा, नक्की आवडेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5:32. आपण घराच्या इथे आणि निघतोय. झेंडा घेतलाय हा, आता एक करायचे राहिले, अजून त्याला फिट करायचे राहिले. तर ठीक आहे, बघूया राईड कोण देते आपल्याला. सुरुवात उबेरकडनं आपल्याला फर्स्ट राईड भेटली आहे पुणे रेल्वे स्टेशनची. 2.5 किलोमीटर कस्टमर लांब आहे. आपण चाललोय कस्टमरला पिक करायला आणि बघूया आता ही राईड कॅन्सल होती का नाही होत, कारण देहगीतनं माझा बराच वेळा एक्सपिरियन्स आहे. 2-3 वेळा आपल्या राईड कॅन्सल झालेल्या आहेत आणि सेम स्टेशनचेच राईड होत्या. तर ठीक आहे, रोडलाच आहे कस्टमर, तरी पण सांगता येत नाही, डाऊटच असतो मला तिकडे जाण्यात. पण स्टेशनची होती म्हणून मी एक्सेप्ट केली आहे. तर बघूया काय होते, पुढं करतो अपडेट. तसं दिवसाची सुरुवात आपली झाली होती स्टेशनपासून. 246 काहीतरी कस्टमरचं बिल होतं. 188 आपल्याला भेटलेत. 170 का 180 पाहिलं नाही मी. आणि तिथनं लगेचच आपल्याला 200 मीटरपासून आपल्याला खराबवाडीची चाकणची MIDC दिसली रॅपिडोकडनं, 451 रुपये. तर आपण घेतला आणि कस्टमरला सोडलं. आता बोलता बोलता विषय निघला की असंच त्यांच्या मित्राला पण जायचं स्टेशनलाच. तर ठीक आहे म्हटलं, सोडतो म्हटलं मी. माझं रात्री आपण तिकडे जाणार होतो. तर गेलेत ते वरती रूममध्ये, मित्राला पाठवतो बोलले. तर बघूया येतोय का नाही, 5-10 मिनिटं आपण वेट करू, कारण तेवढीच अमाऊंट आपल्याला रॅपिडोकडनं भेटले तर कामच होऊन जाईल आपलं. 450 रुपये, 451 रुपये आपल्याला भेटलेले आहेत. तर ठीक आहे, बघूया, वेट करू 5-10 मिनिटं. सोसायटीच्या इथंच आहे, तिथनंच त्यांचंच रूम पार्टनरलाच जायचं परत स्टेशनला. तर चालेल, ठीक आहे. अशा प्रकारे 2 आणि सगळीकडं आज झेंडा वंदन वगैरे यांचे कार्यक्रम चालू आहेत. तर सगळ्यांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल. आणि हे सोबत बोलत होतं, तर ते शेअर मार्केट ते पण करायचे. तर मी नेमकं चार्ट ओपन केला होता गोल्डचा, बघत होतो काय भेटते का, पण आज काय नव्हती मुवमेंट, सो मी केलं नाही. तर तेच ते पण करतं असं बोलत मग असं कोणी बोलायला असलं मला भारी वाटतं. वेळ निघून जातो आणि टाइमपास पण होतो आपला. कधी 1 तास गेला कळलं पण नाही, बोर पण नाही झालं. ट्रॅफिक लागली होती, आपण ब्रिज खालनं गेलो चाकणच्या, त्यामुळे लवकर आलो. तर ठीक आहे, वेट करूया थोडा आणि बघूया किती वेळ लागतोय. आता राईड भेटते का नाही भेटत, करतो अपडेट. तसं आपण आलोय स्टेशनला. ही राईड भेटली आपल्याला 450 रुपये. 450 रुपये जाताना पण आपण स्टेशनपासून तिथं सोडलं आणि त्यांच्याकडनंच आपल्याला परतची राईड 450 रुपयाची. तर 900 आणि 180 रुपये आपल्या आधीच्या राईडचे. 1080 रुपये आपला अर्निंग झाले. गाडी चालली 86 किलोमीटर. टाइम झालाय 8:18. ट्रॅफिक फक्त आपल्याला थोडंसं वाकडेवाडीला लागलं आणि जाताना चाकण चौकामध्ये लागलं, पण आपण ब्रिज खालनं गेलो त्यामुळे लवकर निघालो. आणि आता इथं ट्रेन नंबर बघितले स्टेशनला, 36 ते 40 नंबर आहेत आपले पुढं. तर इथं थांबण्यात काय पॉईंट नाही. आपण एअरपोर्ट साईडला वळतोय मी आणि बघूया मध्ये मग याच्या आधी जर आपल्याला राईड पडली तिथं तर ठीक, नाही तर मग आपण नाश्ता पण करून घेऊ. तर ठीक आहे, आज लोक सगळीकडे फिरायला वगैरे जातात आणि आपलं काम पण सकाळी छान झाले. आणि एक अपडेट द्यायचं तर काल आपण फोरेक्स मार्केटमध्ये रात्री गोल्डचा ट्रेड केला. सकाळी आपलं काहीतरी झाले होते $10-15, $13 का काहीतरी झाले असे. तर नंतर आपले आणखी $12 झालेत. रात्री 9-9:30 पर्यंत $25 झाले माझे कालच्या दिवसाला. म्हणजे 2,500 रुपये आपल्याला तिकडनं भेटलेत आणि इकडनं असं 3,600 रुपयाचं जवळपास आपल्याला प्रॉफिट राहिले गॅस जाऊन काल. तर आज तर आणखी काय पाहिलं नाही. आज 15 ऑगस्ट मुळे इंडियन मार्केट तर बंद आहे. फोरेक्सला पण एवढी काही मुवमेंट नाही. दुपारनंतर बघूया, कारण कामाच्या टायमिंग मध्ये मी नाही बघत बसत. तर आता इथनं आपण राईड मारून आपण एअरपोर्ट साईडला निघू आधी, कारण 36 कॅब आहेत. तर पडली राईड तर ठीक, नाही तर मग आपण एअरपोर्ट कडनं जातोय हळूहळू. तिकडे राईड जर भेटली तर आपण कंटिन्यू काम करूया. तर बघूया आज आपलं काम किती होते. तर आपण नाश्ता केलाय, इडली वडा नेहमीचा आपला आयटम, आणि एअरपोर्टच्या इथं आता निघलोय पुढं. तर काल झाला असं, व्हाईट शर्ट घालायचा होता आज. 15 ऑगस्ट म्हटलं आहे. इस्त्री करायला घेतली, तर आता इस्त्री ती आमची खराब झाली होती, लक्षातच नाही. ते डायरेक्ट हाय स्पीडला जाते ती, डायरेक्ट फुल. आणि हात झाला आणि शोल्डरला करायला गेलो, डायरेक्ट होल पडलं शर्टाला. ठीक आहे म्हटलं, आपण आता दुसरं निवांत करू. तर दुसरा शर्ट घेतला,
हळूच ठेवलं तो पण खिसा डायरेक्ट गेला. म्हणजे 2 शर्ट काल माझ्याच्यानी जळलेत. शेवटी तिसरा आता चालू बंद करून हा शर्ट रात्री इस्त्री केला. तर एक इस्त्री घेणं गरजेचं आहे. 2 शर्ट आपले वेस्ट गेले, उगाच आईचा ओरडा खाल्ला. पण ठीक आहे, आता शर्ट घ्यायचीच होत तशी, तर आपलं बघूया आता कुठं घेतोय आपण. तर आता आलोय आपण एअरपोर्ट साईडला आणि इथनं आता बघूया, कारण वाजतच नाही राईड. तिकडनं पर स्टेशन पासून आलो तरी राईड वाजली नाही. बहुतेक 15 ऑगस्ट मुळे सगळ्यांना सुट्ट्या आहेत, तर एअरपोर्ट आणि स्टेशनलाच राईड भेटू शकतात. बाकी राईड तर भेटणं मुश्किल आहे. भेटतील पण वेळ लागेल. आपलं तसं काम व्यवस्थित झालंय, कारण आपल्याला मोठ्या 2 राईड झाल्यामुळे आपल्याला काही विषय नाही. तर आता इथनं बघू एअरपोर्ट पासून. अरे आज चिरलो आपण. 1 तास झाला राईड पडली नाही, एक सुद्धा राईड नाही पडलेली, कारण 15 ऑगस्ट असल्यामुळे सुट्ट्या आल्यात कंटिन्यू बॅक टू बॅक. ते नंबर म्हणजे 35 कॅब होत्या फक्त, 45 ते 25 वर जवळपास 1 तास झाले राईडच पडत नाही. तर आपले एक सबस्क्रायबर मित्र आले होते, त्यांनी एव्हरेस्ट फ्लीटची एस्प्रेसो घेतली. त्याचं 690 रुपये काहीतरी डेली द्यावं लागते त्यांना. म्हणजे आजचा पहिला दिवस होता आणि नक्की ते आपल्याला इथे भेटून गेले. त्यांना एअरपोर्ट बद्दल थोडंसं सांगितलं आणि आणखी काही गोष्टी सांगितल्या, कसं काम करायचं वगैरे, आपल्याला जेवढं नॉलेज आहे त्या हिशोबाने. तर आता आपणच तास झाले इथं बसलो, त्यांना तेच सांगितलं आज असं आहे, याच्यामुळे राईड नसतील आणि 2-3 दिवस पुढचे असं बॅक टू बॅक सुट्ट्या आल्यामुळे लोकांनी फिरायचं प्लॅन केलेलं आहे. सो थोडंसं काम स्लो राहणार आहे. तर ठीक आहे, जिथं आपल्याला काम भेटेल तिथं करा. नाही एअरपोर्टला पडत ते एरिया सोडा, म्हणजे आपल्याला दुसऱ्या. आता इथं मी पण एकदा स्टेशनच्या साईडला त्या रोडने जातो, ठीक भेटलं तर ठीक, नाही तर आपण मग घरी निघूया. कारण आज राईड नाही दिसत आहे आपल्याला. तसं सकाळच्या 2 राईड तर व्यवस्थित झाल्यामुळे आपलं तसं 1100 रुपयाचं काम झालंय. पण काही नसण्यापेक्षा 1100 तर काय वाईट आहे. कारण मी आता स्टेशनवरनं चालूय ना, आता परत स्टेशनला जाण्यात काही हे काही उपयोगच नाही. पण आता इथं राईडच नाही पडत, एक सिंगल राईड पण नाही वाजलेली. तर आपण आता एरिया सोडतोय. त्यांना पण तेच सांगितलं, तुमचं पण तुम्हाला तर यायला पाहिजे होते, पण त्यांना पण नाही पडली. तर ते पण आता एरिया सोडतील. तर बघूया. तर आणखी कुणाला काय माहिती पाहिजे असेल यामध्ये सांगा. त्यासाठी मी सांगत असतो की मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम पाहिजेत आपल्याला सोबत. तर आता काल बघा आपल्याला फोरेक्स मध्ये आपल्याला $25 निघाल्यामुळे डोक्याला थोडं प्रेशर कमी आहे की बाबा चला इकडनं नाही तिकडनं आपलं काम होतंय. तर तसंच प्रकारे तर बघूया आणखी आज आपलं काम कुठं होतं. आता 1 तास तो मी तर म्हणतो 8:30, 9:30, 10 1.5 तास आपला वेस्ट गेलेला आहे. 10 वाजलेत बरोबर, 1.5 तास झाला आपल्याला राईड सोडून. तर बघू आता इथनं आपल्याला कुठं राईड पडते. स्टेशनला काही राईड पडत नव्हती, सो आपण घराच्या साईडला निघलो होतो. तर खडकीच्या इथनं मेट्रो स्टेशनच्या इथनं आपल्याला राईड भेटली मुळचंदची, पिंपरीतली. एवढी गर्दी होती मुळचंदला की रोडला उभं राहायला जागा नाही. त्यांना मागच्या कॉलनीतनं आणून पुढे सोडलंय आपण. तर 211 रुपये बिल झाले आपले 9 किलोमीटरचे. तर आता इथनं बघूया कुठं पडते, नाही तर मग आपण निघतोय. उबेर वाजतोय सध्या, बघूया आता कुठं आहे काय. जर व्यवस्थित असं राईड तर करू, नाही तर मग आज आपण घरी निघतोय. तर 1080 आणि 211 समजा 2080, 1080, 1180, 1280, 1300 रुपयाचं काम आपलं झालंय. टाइम झालाय 11:15. तर ठीक आहे, बघूया आता. केलं तर ठीक, नाही तर मग आपण आज हाफ डे घेतोय. आपण भोसरी साईडला येतो, तिथनं मुळचंदला कस्टमरला सोडल्यानंतर तर आपल्याला एक राईड दिसली उबेरकडनं नाशिक फाट्याची 197ची. किलोमीटर दाखवले होते 9 किलोमीटर, म्हणजे 8.5 किलोमीटर आणि 500 मीटरचा पिकअप होता. तिथनं आपण घेतली, एक्सेप्ट केली आणि कस्टमरला घेतला हॉलिडे इन एक्सप्रेस हॉटेलपासनं. तर मी म्हणलं नाशिक फाटा एवढं लांब नाहीच, 8 किलोमीटर 8.5 दाखवले. पण म्हणलं काय असेल लोकेशन वगैरे ऍड असेल किंवा पुढे जायचं असेल लांब आणखी. तर सोडलं तर ते पुढच्या नाशिक फाट्याचं चौक आहे त्यांच्या 1.5 किलोमीटर पुढं, तिथून ते ब्रिज पासून फिरून परत खाली दाखवते अशा हॉटेलच्या. तिथं पण कस्टमरला पुढच्या साईडला रोडच्या पलीकडे सिग्नलच्या पलीकडे सोडायचं होतं. तर ठीक आहे, आपण कस्टमरला सोडलं. 2.9 किलोमीटरची राईड भरली आणि अर्धा किलोमीटर पिक. 3.25 किलोमीटरचे 197 कस्टमरचं बिल झालं. 154 रुपये आपल्याला दिलेत. जवळपास 45 रुपये किलोमीटर आपल्याला रेट भेटलाय. ठीक आहे, हरकत नाही. 2 राईड आपल्याला चांगले भेटून गेले. आधीची पण राईड आपले 9 किलोमीटरची 211 रुपये भेटलेत मुळचंदची. तर 1080 समजा 1100 पकडा आणि 200, 1300
आणि हे 150. 1450 रुपयाचं आपलं काम चाललंय. गाडी चालली 128. टाइम झालाय 11:42 आपण आलोय भोसरीमध्ये सीएनजी भरायला. कारण आता आपल्या आणखीन एक मित्रांचा फोन आला होता, त्यांनी वॅगनर घेतली त्यांची, ते पण गेले स्टेशनला, राईडच नाहीयेत आणि एअरपोर्टच्या इथं पण राईड नाही. 1.5 तास थांबले आणि घरी गेलेत. तर आपण तरी त्याच्या हिशोबाने त्या 2 राईड आपल्याला रॅपिडोचे ज्या भेटल्या त्याच्यामुळे आपलं दिवसाचं टार्गेट तरी पूर्ण झालं. तर आता 400-500 रुपयाचं सीएनजी बसेल आणि बाकीचे आपल्याला, आणि फोरेक्स मार्केट आपण बघूया नंतर दिवसभरामध्ये त्यातनं आपल्याला किती कव्हर करता येते. तर ठीक आहे, भेटूया आता डायरेक्ट उद्या. त्यासाठी मित्रांनो मला फोरेक्स आवडतं. आता बघा, सीएनजी गॅस भरता भरता 2 गाड्या पुढे होत्या माझ्याकडे. मी सहज मोबाईल ओपन केला, ऍप ओपन केलं, दिसत होतं संधी भेटतीये मला. एंट्री घेतली आणि $6.5 आणि एक छोटासा $0.5 0.50 म्हणजे $5.5 मला प्रॉफिट निघले टॅक्स वगैरे कटून. तर 467 रुपये प्रॉफिट पकडून चालू. 460 म्हणजे गॅसचे पैसे आपले निघले. इथं बसल्या बसल्या गाडीत बसल्या बसल्या 1 मिनिट 2 मिनिटांमध्ये मला $5.5 प्रॉफिट झाले. म्हणजे 460 रुपये प्रॉफिट आपण गॅस भरून घेऊ म्हणजे गॅसचे पैसे आपले निघले. बाकी जे काम केले ते प्रॉफिट आपलं. आणखी बघू दिवसभरात किती होते. म्हणजे आतापर्यंत ते एवढं झाले. म्हणजे दिवसाची सुरुवात आपण ग्रीन, म्हणजे आपण टोटल 10 दिवस बॅक टू बॅक ग्रीन मध्ये चाललोय. हरकत नाही, असंच राहावं, काम करत चालायचं. तर ठीक आहे, भेटूया आता डायरेक्ट.